श्री स्वामी समर्थ. कशा तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना. चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी असं म्हटलं जातं की ब्रह्मदेवांनी सृष्टीची उत्पत्ती केली होती. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानलं गेलं आहे. ह्या मुहूर्तावरती ह्या दिवशी कुठलंही काम करायला मुहूर्त बघायची गरज लागत नाही. गुढीपाडव्याचा हा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याच्या दिवशी काही उपाय करायचे ज्यामुळे घरात वर्षभर धनधान्याची कमतरता भासणार नाही, घरात तंगी भासणार नाही. ह्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 30 मार्च 2025 वार रविवार गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशीपासूनच चैत्र नवरात्रीची आणि राम नवरात्रीची सुरुवात होणार आहे. बघा, सगळ्यांनी या दिवशी काही ना काही उपाय करायचे, काही सेवा करायची आहे. सगळ्यात आधी बघा, आंघोळीच्या पाण्यात सर्वांनी घरातल्यांनी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकायची आहे. बघा, शुभ दिवशी जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकतो ना, असं म्हटलं जातं एखाद्या शुभ दिवशी जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून आंघोळ करतो ना, त्याने आपलं शुक्र मजबूत होतो. ज्यांना हा उपाय करणं रोज शक्य असेल त्यांनी आवर्जून रोज करावं. नाही तर काही सणवार असतात, निदान त्या दिवशी आपल्याला उपाय केल्याने खूप चांगला अनुभव येईल. कुठल्याही शुभ दिवशी तुम्ही करू शकता. तुम्ही प्रत्येक जेव्हा शुभ दिवस असतात, आपले सणवार असतात तेव्हा करू शकता. तुम्ही गुढीपाडव्याला करा, अक्षय तृतीयेला तुम्ही करू शकता. आता दुसरं बघा, आपल्या कुठलंही सणवार असेल तेव्हा सूर्याला अर्घ्य देणं विसरू नका. खरं तर हे रोज केलं पाहिजे, पण काही आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या असतात त्याच्यामुळे आपल्याला शक्य होत नाही. पण निदान जेव्हा हे सणवार असतात ना, शुभ दिवस असतात, तेव्हा नक्की तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य द्या. आता हे उपाय स्त्री पुरुष दोघं करू शकतात, असं कुठलंही भेदभाव नाहीये. सूर्याला देवांना जेव्हा आपण अर्घ्य देतो ना, आपला आत्मविश्वास वाढतो, आपलं मानसन्मान वाढतो. तर बघा, खरं तर रोज सूर्यदेवांना अर्घ्य दिलं पाहिजे, त्याने आपलं कॉन्फिडन्स वाढतो. पण गुढीपाडवा हा अतिशय शुभ दिवस आहे. सूर्यदेवांच्या उपासण्यासाठी पण खूप महत्त्वाचा मानला गेलाय. तर नक्की आवर्जून सूर्यदेवांची उपासना करावी. त्याच्यानंतर बघा, आपल्या देवांची पूजा. आपल्याला अंघोळ झाल्यानंतर पूर्ण घर स्वच्छ करायचं आहे, झाडू, फरशी, देवघर. त्यानंतर आपल्या देवांची पूजा करायची आहे. त्याच्यानंतर बघा, गुढी उभारायच्या अगोदर आपल्याला देवांची पूजा करायची आहे. जसं बघा, गणपती बाप्पांची पूजा, आपल्या कुलदेवीचं मानसन्मान ह्यांच्या साक्षीने आपल्याला गुढी उभारायची असते. का गुढी ही चैतन्याची प्रतीक आहे, गुढी ही मांगल्याची प्रतीक आहे. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी त्याच्यामध्ये प्रजापती लहरी खूप जास्त प्रमाणात असतात आणि त्या आपल्यापर्यंत याव्या म्हणून आपल्याला काही उपाय आणि सेवा करायची असते. देवपूजा वगैरे झाल्यानंतर गुढी उभारायची असते. बघा, ह्या दिवशी मुख्य दरवाजा सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचंय. तुम्हाला मुख्य दरवाजाला हळदी कुंकवाने स्वास्तिक काढायचंय. त्यानंतर 2 रेषा काढायच्या आहेत दोन्ही बाजूला. त्यानंतर बघा, छान उंबरड्याला हळदीचं लेपन करायचंय. रांगोळी काढा, छोटे लक्ष्मीचे पावलं काढलं तरी चालेल. आणि उंबरड्याला हळदी, कुंकू, अक्षदा दोन्ही साईडला व्हायचे आहेत. आणि आपल्याला धूप अगरबत्ती दाखवून छान उंबरड्याची पूजा करायची आहे. बघा, ह्या दिवशी लक्ष्मी मातेने आपल्या घरात प्रवेश करावा म्हणून आपल्याला छान उंबरड्याला छान सजवायचंय. आणि बघा, ह्या दिवशी माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्याला घरोघरी आपण बघा, गावी सुद्धा आपण बघतो आंब्याची आणि झेंडूची फुलं असतात, त्याचं तोरण आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी लावायचंय. त्याच्याचबरोबर बघा, तुम्ही कवड्यांचं तोरण सुद्धा लावू शकता. बघा, तुम्ही छोटंसं दिवा लावू शकता. तुम्हाला छोटंसं दिवा लावायचंय मुख्य दरवाजावर. दोन्ही साईडला लावलं तरी चालेल किंवा एक तरी दिवा आवर्जून लावावा. त्याच्यानंतर बघा, काही लोकांना ब्रह्ममुहूर्तावरती उठून सर्व
देवपूजा वगैरे आटपून घर वगैरे स्वच्छ करून गुढी उभारत असतात. म्हणून ह्या दिवशी शक्यतो लवकर उठा, सगळे आपले नित्यकामं आवरून देवपूजा वगैरे आवरून आपल्याला गुढी उभारायची असते. नंतर बघा आदला जो मी व्हिडिओ बनवला की गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काही वस्तू खरेदी केलेले खूप अतिशय शुभ मानले जातात. तर ते जे वस्तू आहे तुम्ही 1 दिवस अगोदर खरेदी करू शकता किंवा 2 दिवस आधी खरेदी केलं तरी चालेल. पण त्याची जी पूजा असते ना, आपल्याला देव घरासमोर ठेवून त्याची पूजा करायची असते, ती आपण गुढीपाडव्याच्या दिवशी करावी. बऱ्याच लोकांकडे श्रीयंत्र ज्यांना खरेदी करायचं आहे किंवा बालकृष्णाची मूर्ती नाही आहे किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती नाही आहे किंवा शिवलिंग नाही आहे, तर तुम्ही हे खरेदी करू शकता आदल्या दिवशी आणि आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी त्याची स्थापना करायची आहे छान पूजा करून. बघा गुढीपाडव्याविषयी मी तुम्हाला 2 तोडगे सांगितले. एक आहे धन धान्य, आपल्या घरात वर्षभर धान्याची कमी भासू नये त्याचा एक तोडगा, आणि आपल्या घरात कशाचीच नजर लागू नये, कुठली बाधा लागू नये त्याच्यासाठी एक तोडगा आहे. त्याचं व्हिडिओ मी इन डिटेलमध्ये आपल्या चॅनलमध्ये बनवले, तुम्ही ते जाऊन बघू शकता. बघा जसं मी तुम्हाला सांगितलेलं ह्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली होती, म्हणून ह्या दिवशी कुठलीही सेवा अर्चा उपाय केलेलं खूप शुभ मानलं जातं. आणि बघा ह्या दिवशी आपल्याला धने, कडुलिंब आणि गूळ ह्याचं तुम्हाला नैवेद्य दाखवायचं असतं. बघा ह्या दिवशी जेव्हा आपण काही चांगल्या गोष्टीची सुरुवात केली ना, तर ती वर्षभर ते आयुष्यभर आपल्यासोबत असते. म्हणून बघा काही लोक गुढीपाडव्याच्या दिवशी गृहप्रवेश करत असतात, गुढीपाडव्याच्या दिवशी गाडी घेत असतात, सोनं घेत असतात. प्रत्येक जण आपल्या यथाशक्तीनुसार आपल्या इच्छेप्रमाणे खरेदी करत असतात. कारण ह्याच्याने आपल्यात वाढ होते, आपली प्रगती होते. म्हणून गुढीपाडवा म्हटलं की लोकांचं अगोदरच खूप प्लॅन असतं की त्यांना काय करायचंय, काय खरेदी करायचंय, गृहप्रवेश करायचे. आणि बघा ह्या दिवशी दानाला सुद्धा खूप महत्त्व आहे. जेवढं आपण चांगलं देणार तेवढं आपल्याला चांगलं येणार, आणि जर आपण वाईट दिलं तर आपल्याला वाईट येणार. त्यानंतर बघा ह्या दिवशी तुम्हाला एक तांब्याभर तुम्ही तांदूळ घ्या, गहू घ्या किंवा कुठलीही डाळ घेऊ शकता. त्याच्यावर तुम्हाला 2 हळकुंड टाकायचे आणि देवासमोर ठेवायचे आणि देवाला प्रार्थना करायची, माझ्याकडून फुल न फुलाची पाकळी कुठल्या तरी गरजूला दान होऊ द्या देवा. आणि बघा तुमच्या घरात जर कोणी कामवाल्या ताई मावशी कोण येत असेल, तुम्ही त्यांना देऊ शकता. बघा दान करताना सुद्धा खरंच त्या समोरच्या व्यक्तीला आपली गरज, त्या दानाची गरज आहे का, अशा व्यक्तीला दान करावं. ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्यांना दान करून काहीच अर्थ नाही आहे. बघा पूर्ण कळश किंवा पूर्ण तांब्याचा जो तांब्या तो तुम्हाला दान नाही करायचं आहे, त्याच्यात जे धान्य आहे ते तुम्ही त्यांना दान करा. बघा जेव्हा आपण गुढी उभारतो तेव्हा त्याला कडुलिंबाच्या सुद्धा आपण फांदी लावत असतो. तर त्याची पानं तुम्हाला काय करायचे, गुढी उतरल्यानंतर त्याच्या ज्या पाण्याचा विविध उपाय आपल्याला करायचे. पहिला तर बघा जेव्हा आपण गुढी उभारतो आपण ती कडुलिंबाची पानं स्वच्छ धुवून लावत असतो. तुम्हाला उतरल्यानंतर सर्वांनी एक एक पान त्या कडुलिंबाचं खायचं आहे चावून. त्याच्यानंतर बघा ती लिंबाची जी पानं आहेत ना, ती तुम्ही आपले जे धान्य आहे त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. सायंटिफिकली बघायला गेलं तर कडुलिंबाची पानं टाकल्याने धान्याला कीड लागत नाही. आणि अध्यात्माने आपण बघायला गेलो तर कडुलिंबाचे जे आपण जेव्हा गुढी उभारतो त्याच्यात प्रजापतीचे लहरी असतात, ते जास्त प्रमाणात समावेश झालेले असतात. ते कडुलिंबाचं पानं आपण टाकल्याने आपल्या घरात कधी वर्षभर धान्याची कमतरता भासत नाही. आता तिसरा उपाय मी तुम्हाला सांगते. बघा गुढीचे जे आपण गुढीला उभारतो तेव्हा आपण लिंबाच्या पाल्याचा उपयोग करतो. तुम्हाला 21 लिंबाची पालं घ्यायची आहेत. त्याच्याचबरोबर बघा तुम्हाला 1-1 रुपयाचं डॉलर घ्यायचे, 1-1 रुपयाचं नाणं. तुम्ही 2 घ्या, 4 घ्या, 5 घ्या, 10 घ्या किंवा 21 घ्या. ठीक आहे, 1-1 रुपयाचं घ्यायचं आहे तुम्हाला. ते 21 पानं आणि 1-1 रुपयाचं कॉईन तुम्ही 1 घ्या, 5 घ्या कॉईन, 21 जेवढं तुमच्याकडे चिल्लर असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते सर्व एका प्लास्टिकच्या डब्यात किंवा डब्बा नसेल तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घ्या. ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि
ते जो पिशवी किंवा डब्यात तुम्ही जे 21 नाणं आणि 21 पानं ठेवणार आहेत लिंबाचं, ते तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायचं, जिथे तुम्ही तुमचे पैसे, तुमचे ज्वेलरी वगैरे ठेवत असता, तुम्हाला त्याच्यामध्ये ते ठेवायचं आहे. ह्याने काय होतो, आपल्या घरात जर काही आर्थिक संकटे असतात ते कमी होण्यास मदत होते. हा जो उपाय आहे तो आपल्याला वर्षातून एकदाच करायला मिळतो. त्यामुळे बघा, जर तुम्हाला मानसिक धर्म काहीतरी प्रॉब्लेम असेल तर घरात तुम्ही नवऱ्याला किंवा मुलांकडून तुम्ही हे करून घेऊ शकता. आता जे काही मी तुम्हाला उपाय सांगितले ते तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचे आहेत. त्यानंतर बघा आली सेवा. आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात ही सेवेपासून करायची असते. तर बघा, ज्यांचे 21 दिवसाचे स्वामी चरित्र सारामृतचे पारायण चालू आहेत किंवा 11 दिवसाचे चालू आहेत, त्यांच्याकडून स्वामी चरित्र सारामृतचं पारायण होणार, त्यांच्याकडून ती सेवा घडणार. ज्या लोक चैत्र नवरात्री म्हणजे गुढीपाडव्यापासून दुर्गा सप्तशतीचं पाठ करणार आहेत, त्यांच्याकडून पण ही सेवा घडणार. पण बघा, ज्यांना काही शक्य होणार नाही, स्वामी चरित्र सारामृत नाही, दुर्गा सप्तशती पाठ नाही, कारण बघा गुढीपाडवा आहे, खूप सारी खरेदी असणार, खूप सारे त्यांचे पण कामं असणार, पाहुणे वगैरे असणार, मग त्यांनी निदान 1 माळ तरी आपल्या गुरूंची करावी. श्री स्वामी समर्थ महाराजांची 1 माळ जप करावी. त्यानंतर बघा, तुम्ही घरात काम करता करता विष्णू सहस्त्रनाम ऐका. तुम्ही TV वरती लावून द्या, YouTubeवरती आपल्या घरात एक शिस्तच लावायची की उठल्याबरोबर, आंघोळ झाल्याबरोबर, घरातली कामं करता करता विष्णू सहस्त्रनाम लावायचं. विष्णू सहस्त्रनाम, हनुमान चालीसा. बघा, हा जो दिवस आहे मंगळाचा आहे, पूर्ण वर्ष आपलं चांगलं जाईल. हनुमान चालीसा पठण केल्याने खूप जास्त तुम्हाला फायदा होईल. ज्यांची शनीची साडेसती संपणार आहे किंवा ज्यांची चालू होणार आहे, त्यांनी नक्की हनुमान चालीसाचं पठण करा. रोज तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम, हनुमान चालीसा आणि रामरक्षा हे तुम्हाला ऐकायचंच आहे. तुम्ही श्रवण करा. पठण करत असाल तरी तुम्ही कामं करताना पण लावून द्या सकाळचं. तर बघा, 1 माळ तुम्हाला आपल्या गुरूंची, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, आणि 1 माळ आपल्या कुलदेवीची. कुलदेवीचं तुम्हाला मंत्र माहिती नसेल तर तुम्हा 99 मंत्राची 1 माळ करू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. त्याच्याच बरोबर बघा, विष्णू भगवानची आपल्याला सेवा करायची आहे. जगांचे पालन करण्याचं काम विष्णू भगवान करत असतात. विष्णू भगवानचं एक तरी तुम्ही व्यंकटेश स्तोत्रम एकदा तरी पठण करावं. श्री सुक्तमचं 1 पाठ करावं. बघा, दिवसभरातून जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता. बघा, नवीन वर्षाची सुरुवात आपली चांगली झाली ना, तर नवीन वर्षाचा जो शेवटचा दिवसपर्यंत आपले चांगले जाणार आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, व्यंकटेश स्तोत्रम, श्री सुक्तम, त्याच्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, नवरनव मंत्र, श्री स्वामी समर्थांची 1 माळ. बघा, हे सर्व जे मंत्र तुम्ही 11 वेळा म्हटलं तरी चालेल. विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र आणि नवरनव मंत्र. तर बघा, मी ज्या काही ह्या सेवा सांगितल्या आहेत, काही उपाय सांगितले आहेत, नक्की करा आणि तुमचं नवीन वर्ष खूप चांगलं जाऊ, हीच महाराजांचरणी प्रार्थना. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.